हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. आज तुमच्यासाठी अस्सल घरगुती जेवणामध्ये घेऊन येत आहे मित्रांनो, वरण भात, लोणचं पापड आणि त्यासोबत मुगाच्या डाळीमध्ये पत्ताकोबी बटाटे टाकून तयार केलेली भाजी. तर चला मित्रांनो पाहूया. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम मी किचनमध्ये आलो आहे आणि आज आपला जो मेनू आहे अस्सल घरगुती जेवणामध्ये वरण भात, लोणचं, पापड, चपाती आणि त्यासोबत पत्ताकोबीच्या भाजीमध्ये मूग डाळ बटाटे टाकून तयार केलेली भाजी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आपल्या जी रेसिपीची सामग्री आहे त्याची तयारी अशा पद्धतीने केली आहे. बाजार मार्केटातून मी सर्वप्रथम एक लिज्जत पापड पॅकेट घेतला आहे आणि सर्वप्रथम मी वरणाला फोडणी देणार आहे. तर त्यासाठी मी 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत, 5 ते 6 लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत, एक कढीपत्त्याची काडी देखील घेतली आहे, सोबतच हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी भाजी देखील करणार आहे. तर त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील घेतला आहे, 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहे आणि वरणाला फोडणी देण्यासाठी मी हिंगाची डब्बी देखील घेऊन आलो आहे बाजारातून. सोबतच मी प्रवीण लोणचं देखील घेऊन आलो आहे. आणि तुम्ही मित्रांनो पाहू शकता मी मुगाची डाळ ही भिजवलेली आहे आपल्या भाजीसाठी आणि तुम्ही पाहू शकता हिरवीगार अशी पत्ताकोबी देखील आहे मित्रांनो. सोबत थोडंसं आलं ज्याला आपण अद्रकही म्हणतो मित्रांनो तेही घेतलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कमी आपली जे मसाले आहेत त्याच्यामध्ये मोहरी घेतली आहे, जिरं घेतले आहे, हळद घेतली आहे, भाजीला लागणारं लाल तिखट घेतलं आहे, काश्मीरी मिर्च पावडर घेतली आहे, धना पावडर घेतली आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सर्वप्रथम मी गॅसवर आपला जो भात आहे ते मी शिजून घेतला आहे आणि आपल्या वरणाला लागणारी ही जी मुगाची डाळ आहे ती पण मी पूर्णपणे व्यवस्थित अशी शिजून घेतली आहे. तर मित्रांनो मी आता शिजवलेल्या डाळीला मी फोडणी देणार आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी सर्वप्रथम वरणाला फोडणी देण्यासाठी जी आपली शिजवलेली मुगाची डाळ आहे ती मी सर्वप्रथम एका बाउलमध्ये काढून घेतली आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो मी गॅसवर आपलं जे भांडं आहे शिजवलेल्या डाळीचं ते भांडं मी गॅसवर ठेवलं आहे आणि सर्वप्रथम मी गॅस हे ऑन करून घेत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता गॅस मी ऑन केल्यानंतर सर्वप्रथम मी आपल्या भांड्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी तेल ॲड केलं आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम मी थोडीशी मोहरी ॲड करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चिमूटभर मी मोहरी अशी ॲड केली आहे. त्याचबरोबर थोडंसं जिरं देखील मित्रांनो मी ॲड करणार आहे. तुम्ही पाहू शकता जिरं मी ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग देखील ॲड करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी हिंग ॲड करत आहे थोडंसं. त्याचबरोबर कढीपत्ता देखील मी थोडासा ॲड करत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला कढीपत्ता ॲड झाल्यानंतर तो व्यवस्थित असा तेलामध्ये भाजला जात आहे मित्रांनो. त्याचबरोबर चॉप केलेलं लसूण देखील ॲड करत आहे. तुम्ही पाहू शकता मी लसूण ॲड केलं आहे. तर मित्रांनो मी सर्वप्रथम तेलामध्ये लसूण हे एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर थोडासा चॉप केलेला अद्रक देखील ॲड करणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो लसूण हे आपल्या तेलाच्या भांड्यामध्ये व्यवस्थित भाजलं जात आहे. तर ते थोडंसं ब्राऊन झालं की मी त्याच्यामध्ये चॉप केलेला अद्रकही ॲड करणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता लसूण हा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला आहे तर त्याच्यामध्ये चॉप केलेला अद्रक ॲड करत आहे. तर तुम्ही पाहू शकता मी अद्रक देखील ॲड केला आहे मित्रांनो चॉप केलेला. तर मित्रांनो आपल्या मिश्रणामध्ये मी सर्वप्रथम शिजवलेली डाळ ही ॲड करत आहे आणि मीठ हे मी नंतर चवीनुसार ॲड करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी शिजवलेली डाळ ही ॲड केली आहे आणि त्याचबरोबर थोडीशी डाळीला उकळी आली तर त्यामध्ये सर्वप्रथम मी थोडंसं मीठ ॲड करून त्याच्यावर बारीक चॉप केलेली कोथिंबीर देखील ॲड करणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करणार आहे मित्रांनो थोडंसं मीठ ॲड करत आहे मी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपलं वरण हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की डाळ शिजवताना मित्रांनो मी डाळीमध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ देखील ॲड केलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो आपली ही वरणाची फोडणी पूर्णपणे झाली आहे आणि आपली डाळ ही शिजून तयार आहे. तर सर्वप्रथम मी गॅस बंद करणार आहे मित्रांनो आणि त्यावर थोडंसं बारीक चॉप केलेली कोथिंबीर देखील ॲड करणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता बारीक चॉप केलेली कोथिंबीर ही आपल्या वरणावर ॲड केल्यानंतर आपले वरण हे पूर्णपणे कम्प्लिटली तयार आहे आणि आता मी गॅसवरून ते खाली उतरून घेणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो मी आपल्या भाजीची तयारी करणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आपली जी रेसिपी आहे पत्ताकोबीच्या भाजीमध्ये मूग डाळ टाकून तयार केलेली भाजी त्यासाठी मित्रांनो मी गॅसवर एक
छोटीशी अशी कढई ठेवली आहे आणि सर्वप्रथम त्याच्यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल ॲड करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी तेल ॲड केलं आहे भाजीसाठी आणि त्यामध्ये सर्वप्रथम मी थोडीशी मोहरी आणि थोडंसं चिमूटभर जिरं देखील ॲड करणार आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी थोडीशी मोहरी ॲड केली, त्यानंतर मी आता थोडंसं चिमूटभर जिरं देखील ॲड करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तेलामध्ये मोहरी आणि जिरं हे व्यवस्थित तेलात भाजले जात आहे. तर थोडंसं त्यामध्ये हिंग देखील ॲड करत आहे मित्रांनो. मित्रांनो हिंग ॲड केल्यानंतर सोबतच थोडंसं कढीपत्ता देखील मी ॲड करत आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कढीपत्ता मी ॲड केला आहे. तर त्यानंतर थोडंसं मी चॉप केलेलं लसूण देखील मित्रांनो ॲड करत आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी लसूण ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं बारीक चॉप केलेलं अद्रक देखील ॲड करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी अद्रक ॲड केलेलं, ज्याला आपण मराठी भाषेत आलं देखील असं म्हणतो मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपलं आलं लसूण व्यवस्थित तेलात भाजले जात आहे. तर सोबतच मी थोडंसं चॉप केलेला ऑनियन, ज्याला आपण कांदा म्हणतो, ते देखील ॲड करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला कट केलेला बारीक चॉप केलेला ऑनियन हा तेलामध्ये व्यवस्थित भाजला जात आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की वरण शिजवताना मित्रांनो त्यामध्ये मी बारीक गोलाकार कट केलेली मिरची देखील ॲड केली होती मित्रांनो. तर तुम्ही ती तेलमध्ये ॲड करू शकता किंवा नंतरही ती ॲड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला चॉप केलेला ऑनियन हा तेलामध्ये व्यवस्थित असा भाजला जात आहे. तर त्यामध्ये थोडंसं मी चॉप केलेलं टोमॅटो देखील ॲड करत आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता टोमॅटो ॲड केल्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं मीठ ॲड करणार, जेणेकरून आपलं मिश्रण लवकरात लवकर मेल्ट झालं पाहिजे, आपली प्युरी तयार झाली पाहिजे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता मीठ देखील मी ॲड केलं आहे आणि आता आपलं मिश्रण एकजीव करून घेणार आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटो कांद्याची प्युरी ही व्यवस्थित मेल्ट होत आहे मीठ ॲड केल्यामुळे. आणि सोबतच मित्रांनो मी 4 ते 3 अशा मिरच्या देखील गोलाकार कट करून घेतल्या आहेत मित्रांनो प्युरीमध्ये. तर मित्रांनो आता आपली प्युरी ही व्यवस्थित शिजून तयार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो मी थोडीशी हळद देखील ॲड करत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी थोडीशी हळद ॲड करत आहे. त्याचबरोबर मित्रांनो थोडीशी धना पावडर देखील मी ॲड करत आहे. तसेच थोडीशी लाल तिखट देखील ॲड करत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लाल तिखट हे मी चवीनुसार घेतलं आहे, जास्ती तिखट होऊ नये त्यासाठी, जेणेकरून मी आपल्या रेसिपीमध्ये थोड्याशा 3-4 मिरच्या घेतल्या होत्या. सोबतच मित्रांनो मी काश्मीरी लाल मिर्च पावडर देखील ॲड करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आपली भिजवलेली मुगाची डाळ ही मिश्रणात ॲड करत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी मुगाची डाळ ॲड केली आहे मित्रांनो. ती एकजीव करून घेत आहे आता. तर मित्रांनो अशा पद्धतीने मूग डाळ ही एकजीव केल्यानंतर त्यामध्ये मी आपण मीडियम साईजचे जे बटाटे कट केले आहेत ते देखील ॲड करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बटाटे मी हे मिश्रणामध्ये ॲड केल्यानंतर ते एकजीव करून झाले आहे. त्याच्यावर मी आता सर्वप्रथम झाकण ठेवणार आहे आणि 2 ते 3 मिनटं आपण वाट पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी झाकण ठेवत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीवरचं झाकण मी काढत आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की मी झाकण एवढ्यासाठी ठेवलं होतं मित्रांनो की आपले जे बटाटे आहेत ते लवकरात लवकर शिजावे, जेणेकरून आपली भाजी ही कचवट लावू नये. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी कट केलेली पत्ताकोबीची भाजी आपल्या मिश्रणात ॲड केलेली आहे आणि ती आता सर्वप्रथम एकजीव करून घेत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पत्ताकोबीची भाजी ही मिश्रणात ॲड केल्यानंतर आणि ती एकजीव झाली आहे नंतर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी झाकण ठेवत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी झाकण ठेवलं आहे आपल्या भाजीच्या रेसिपीवर. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली भाजी ही 3 ते 4 मिनटं शिजत आहे. तर त्या अगोदर मित्रांनो मी एका कढईमध्ये तेल घेऊन आपलं पापड हे तळून घेत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी तेलामध्ये पापड तळून घेत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी तेलामध्ये पापड हे तळून घेतलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो पापड हे व्यवस्थित तेलामध्ये चांगलं तळून झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तेलामध्ये पापड हे पूर्णपणे तळून झालेलं आहे ना मित्रांनो. आता आपण सर्वप्रथम भाजीवरचं झाकण काढून भाजी चेक करणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या भाजीला चांगली वाफ मिळालेली आहे. तर सर्वप्रथम भाजी आपण ही एकजीव करून वरती खालती पाहणार आहोत, ती चेक करणार आहोत कुठं ती जळाली तर नाही ना मित्रांनो.
तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता भाजी ही व्यवस्थित शिजलेली आहे, पण त्या अगोदर आपण त्याच्यावर बारीक चॉप केलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी बारीक चॉप केलेली कोथिंबीर देखील ॲड केली आहे. आणि फायनली मित्रांनो, आजचा आपला जो मेनू आहे अस्सल घरगुती जेवणामध्ये वरण भात, लोणचं, पापड, चपाती, त्यासोबत पत्ताकोबीची मुगाच्या डाळीत बटाटे टाकून केलेली भाजी. सो मित्रांनो, आता यानंतर मी घेत आहे अस्सल घरगुती जेवणाचा आनंद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फायनली आज आपली रेसिपी पूर्णपणे तयार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपला जेवणाचा मेनू हा तयार आहे. वरण भात, लोणचं, पापड, चपाती आणि मुगाच्या डाळीत पत्ताकोबी बटाट्याची भाजी. तर मित्रांनो, मी घेत आहे अस्सल घरगुती जेवणाचा आनंद आणि तुम्हीही घ्या. आणि आशा करतो मित्रांनो, तुम्हाला माझी ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. मित्रांनो, तुम्हाला माझ्या जेवणाची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईबही करा मित्रांनो. आणि तुमच्यासाठी मी परत येत आहे नवीन व्हिडिओ घेऊन. तर भेटूया मित्रांनो पुन्हा. बाय.